घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप मायेची सावली ऊन लागू देत नाही, काटा रुतला पायात कळ जाणवू देत नाही. चंदना सारखा झिजतो आभाळा एवढा बाप, कधीच येत नाही मोजता त्याच्या मायेचं माप. गुलाब मोहम्मद मुजावर. विद्यार्थी दशेतच गुरुने दिलेल्या दिशेने त्यांनी दमदार वाटचाल केलीच, शिवाय स्वतः गुरु होऊन हजारो शिष्यांच्या जीवनाला दिशा आणि गती दिली. अर्थात या प्रवासात त्यांच्या पत्नी सुलताना यांचा वाटाही तितकाच मोलाचा. खटाव तालुक्यातील एनकुळ सारख्या दुष्काळी गावात शेतकरी कुटुंबात गुलाब मुजावर यांचा जन्म झाला. वडील मोहम्मद गुराळावर काम करायचे. गुलाब यांना 4 भाऊ-बहीण आणि 1 भाऊ. परिस्थिती जेमतेम. ओढग्रस्तीचा संसार. एनकुळच्या प्राथमिक शाळेत आणि नंतर कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या महर्षी शिंदे विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घराला हातभार लावावा, भावंडांची जबाबदारी स्वीकारावी अशी घरच्यांची अपेक्षा. पण मुख्याध्यापक कोळी यांनी गुलाब यांची बुद्धिमत्ता आणि चिकाटी ओळखून त्यांना मंचरच्या वसतिगृहात दाखल केलं. तिथं 11वीचं शिक्षण पूर्ण करून दहिवडीत कमवा आणि शिका योजनेतून शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. नंतर विट्याला हिंदी सनद ही पदवी संपादन केली. रयत शिक्षण संस्थेची शिक्षक भरतीची जाहिरात वाचून त्यांनी अर्ज केला आणि कोकणातल्या उरण गावी ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हा अवघे 19 वर्षांचे होते. शिक्षकी पेशा हे व्रत म्हणून अंगीकारून या पेशात स्वतःला झोकून दिलं. सातारच्या शेरेवाडी गावात आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर त्यांची उमरसला बदली झाली. भाग विस्तार अधिकारी गुलशन आणि श्री गुलाब हुसेन मुल्ला यांच्या कन्या प्राथमिक शिक्षिका सुलताना यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीही रयत शिक्षण संस्थेत रुजू झाल्या. गुलाब आणि सुलताना मुजावर या दाम्पत्याने कोरेगाव तालुक्यातल्या किन्ही गावात सलग 18 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं आणि तिथल्या समाज जीवनाशी ते एकरूप झाले. अडल्या नडलेल्यांना मदत करणं, आधार देणं, माया करणं आणि सर्व धर्म समभाव जोपासून निष्ठेनं काम करणं, यामुळं उभयतांना किन्हीकरांचं अलोट प्रेम लाभलं. शिक्षकी पेशा जबाबदारीचा असल्यामुळं शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा या अंगभूत गुणांमुळे त्यांनी लोकप्रियता मिळवली. सत्व आणि तत्व कधी सोडलं नाही. अखंडित 38 वर्ष शिक्षण सेवेचं व्रत अंगीकारून ते निवृत्त झाले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते ND पाटील सर यांच्या हस्ते निवृत्ती दरम्यान दहिवडी येथे झालेला सत्कार त्यांच्या हृदयात अजूनही तसाच कोरलेला आहे. कुटुंबासह गाव आणि विद्यार्थी या साऱ्यांची जबाबदारी घेऊन तत्वनिष्ठेनं वाटचाल केली. त्यांच्या पत्नी सुलताना मॅडम या गावच्या मा झाल्या. ईद दिवशी भल्या सकाळी घरोघरी शिरखुर्मा पोचलाच पाहिजे हा त्यांचा शिरस्ता. त्यामुळे मग सणासुदीला पुरणपोळीचं ताट तितक्याच आपुलकीनं त्यांच्या घरी येत असे. ही नैसर्गिक एकात्मताच आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे हे कृतीतून दाखवून देणाऱ्या या दाम्पत्याचा आदर्श समाजातल्या प्रत्येकानं घेतला पाहिजे. सच्चाई और अच्छाई को कभी मत छोड़ना हा या दाम्पत्याचा संदेश. राज्य शासनाचा स्काउट गाईड पुरस्कार मॅडमना याच गावात असताना मिळाला. त्यांच्या पोटी शबनम, शकील आणि सलीम या 3 अपत्यांनी जन्म घेतला. प्रेम आणि शिस्त अशा दुहेरी संस्कारात वाढली. उच्च शिक्षित झाली. थोरली शबनम BSc MA BEd झाली. पुढे MPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि नंतर शिक्षण अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्याची प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा खांद्यावर घेतली.
आई वडिलांची इच्छा पूर्ण करत शबनम यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचं काम केलंय. तर त्यांचे पती श्री हनीफ मुलानी शासनाच्या नगर रचना विभागात सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत आहेत. सरांचे मोठे चिरंजीव शकील यांनी MSW पदवी संपादन केली. स्कोप सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खटाव आणि साताऱ्यात खूप मोठं रचनात्मक कार्य त्यांनी उभं केलं. त्यांच्या पत्नी अफसाना या एनकुळच्या माजी सरपंच आहेत. सरांचे धाकटे चिरंजीव सलीम हे MTech असून बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी समीना याही उच्च शिक्षित असून दोघेही कौटुंबिक वारसा जपत समाजासाठी यथाशक्ती योगदान देत आहेत. सर आणि मॅडम यांनी शिक्षणाचं महत्त्व सर्वप्रथम घरात रुजवलं आणि आज त्यांची मुलं उच्च शिक्षित होऊन त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेनं काम करतायत. वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन आणि आईचा भक्कम पाठिंबा या बळावर आपापल्या क्षेत्रात भरभरून योगदान देत असलेली त्यांची तीनही मुलं म्हणतात, वडिलांनी आम्हाला दिसणं आणि असणं यातला फरक दाखवून दिला, तर कर्तृत्वाने सन्मान मिळतो हा मंत्र आईनं दिला. आई वडिलांनी आम्हाला सेवाभावी वृत्ती दिली, प्रगतीला दिशा आणि वेग दिला. हीच आमची संपत्ती आहे. शब्द विचारी जो चले गुरुमुख होय निहाल, काम क्रोध व्यापे नाही कबू न ग्रासव काल. गुरुमुखातून निघालेल्या शब्दांचा विचार करून जो आचरण करतो तो कृतार्थ होतो. त्याला काम क्रोध सतावत नाही आणि तो कधीही कल्पना विश्वात रमत नाही. असं सांगणारा कबीरांचा हा दोहा ज्यांना तंतोतंत लागू पडतो ते नाव म्हणजे गुलाब मोहम्मद मुजावर. आज सरांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज सरांच्या सहजीवनालाही 50 वर्ष पूर्ण होत आहेत. समाजाला भरभरून देणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात अमिट ठसा उमटवणाऱ्या या दाम्पत्याला दीर्घायुष्य आणि खणखणीत आरोग्य लाभावं हीच या मंगलदिनी शुभेच्छा.